प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आदिवासी भागात मनरेगा मजुरांच्या प्रलंबित मजुरीच्या प्रश्नांवर प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. 28 फेब्रुवारीपूर्वी आदिवासी बांधवांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा झाली नाही तर आदिवासी आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील हजारो मजुरांच्या मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. होळी सण जवळ आल्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बच्चू कडू यांनी शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर राज्य शासनाने तातडीने हालचाल करत प्रलंबित मजुरांसाठी तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात संबंधित मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे होळीपूर्वी आदिवासी मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय मार्च अखेरपर्यंत मनरेगा अंतर्गत नियमित रोजगार उपलब्ध करून देण्याचे तसेच मजुरी वेळेत देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की मजुरांच्या हक्काच्या पैशासाठी आम्ही लढत राहू. आदिवासी बांधवांना वेळेवर मजुरी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या निर्णयामुळे आदिवासी भागातील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळघाटच्या मजुरांचे पैसे अजूनही मिळाले नाही. 4 महिने झाले. आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं की तुम्ही जर याचे होळीच्या आत जर मजुराचे पैसे दिले नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो. आता 69 कोटीचा GR आलेला आहे. नागपूरच्या आयुक्ताला ते GR प्राप्त झालेला आहे. निधी पण प्राप्त झाला आहे. पण तरी सुद्धा आयुक्तानं वाटप केले नाही. तर आम्ही 28 तारखेला MRGS आयुक्ताचं कार्यालय फोडू. अगोदर आमच्या मेळघाटच्या मजुरांचे पैसे होळीच्या आत येणं गरजेचं आहे. त्याची दखल घ्यावी.